बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कथा कादंबरीकार द स काकडे लिखित एक कादंबरी माणूस. प्रकरण 17. बाप त्याच्या विल पॉवरमुळे त्या केएम हॉस्पिटलमधून एकदम क्लिअर झाला होता. त्याच्या पोटावरची पिशवी काढण्यात आली होती. हाताची सलाईनची नळी काढण्यात आली होती. त्याला माझ्याजवळ मुंबईत मी 1 महिना ठेवला होता. त्याच्या बेंबीखाली पोटाची लहान आतड्याच्या ऑपरेशनसाठी जी जागा कट केली होती ती भरली होती. बायकोनं त्याला खूप घरी जपलं होतं. त्याचं खाणं पिणं ह्याची काळजी घेतली होती. बाप घरातल्या घरात हिंडू फिरू लागला. बाथरूमला एकटाच जाऊ लागला. एकटाच आंघोळ करू लागला. संध्याकाळी त्याला मी शिवाजी पार्कच्या मैदानावर हळूहळू फिरायला नेऊ लागलो. बाप मग उद्यान गणपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं दर्शन घेऊ लागला. खुश होऊ लागला. आता मी गावी जातो. बाप म्हणाला. गावी कशाला? कशाला म्हणजे रुबाबात राहायला. रुबाबात राहणार तू? हां, रुबाबात राहणार. मला तुझ्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. मी त्याला वेड पांघरून बोललो. आता मी लखपती आहे, लखपती. पहिल्यासारखा भिकपती नाही, समजलं? याचा अर्थ तुझ्या डोळ्यातनं अजून बाभळवनच्या जमिनीच्या 1,60,000चं भूत उतरलं नाही, बरोबर ना? होय. आता हे पैसे मी गावच्या बँकेत ठेवणार. शामरावची मदत घेणार. तुला काय वाटतं? मला बँकेची माहिती नाही की काय? त्यासाठी तो शामराव आणि तुझा तो बदमाश सुलता कशाला पाहिजे? अरे हो की, तू एवढा शिक्षणवाला. मला वाटलं तुला गावच्या बँकेच्या खात्याचं काही कळायचं नाही, म्हणून मी सारखं शामरावाचं नाम घेत होतो. त्याला सर्व काही समजत होतो. त्या शामरावानं तुला एवढं गाडलं, तुझा धंदा खाल्ला, तरी तू अजून जागा होत नाहीस. आता एवढ्या मरणातून उठलो ते काय वेडा म्हणून? अरे मी शहाणा आहे. डॉक्टर लोक सारे चकित झाले. म्हणत होते हा पेशंट मरणार, पण त्यांना मी जित्ता होऊन दाखवलं. आता गावाला तुझा नवा जन्म झाला हे दाखव. तू बँकेत माझ्या नावे पैसे तर ठेव, मग बघ. त्याच्या डोक्यातली शामरावानं भरवली बँक जाणार नव्हती हे मला माहीत होतं. बापाला मी एसटीनं रमात गावाला नेलं. तेव्हा तो तिथे गेल्यावर फार खुश झाला. दुसऱ्या दिवशी त्याला गावात नेऊन मी बँकेत खातं खोलून दिलं. त्याच्या नावावरचे सारे पैसे मी 5 वर्षांच्या फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवून टाकले. ते त्याला 5 वर्षे काढता येणार नव्हतं. बँक मॅनेजरला मी बापाच्या खात्याबद्दल हात जोडून विनंती केली की बाप कधीही शामराव किंवा बाळशाला घेऊन त्यातले 50,000 रुपये काढायला येईल. त्यासाठी ह्या बँकेला कर्ज करील, अंगठे देईल, तर बँकेने बापाची कोणतीच विनंती मान्य करू नये. त्याला 5 वर्ष तरी बँकेच्या पैशाला हात लावता येणार नाहीत म्हणून सांगावं. बँक मॅनेजरला काय, एका आडगाव्याच्या बँकेत एवढी मोठी रक्कम दामदुपटीने मिळते. खेडेगावात धनकोपेक्षा ऋणकोच जादा कर्ज काढायचे आणि सरकारी योजनेच्या कर्ज आदेशाची वाट पाहत राहायची, हीच वृत्ती बाळगलेली. शेतीसाठी वीज वापरायची, ऊसकोळी द्राक्षासाठी श्रीमंत पिके घ्यायची आणि लाईटचं भाडं भरायचं नाही. तिथेही सरकार वीज बिलाची माफी कधी करते ह्याची वाट बघायची. सरकार पण मतासाठी बोट चेपे. त्यामुळे शेतकऱ्यांची बिलं वर्षानुवर्षे भरणं टाळण्याकडे कल जादा. नवऱ्यानं दुसरी बायको केली म्हणून कांता आमच्याच त्या पाचाडाच्या झोपड्यात राहत होती. आईला पण ही घरात पाणी आणण्यासाठी स्वयंपाकासाठी हवीच होती.
मुंबईला हॉस्पिटलमध्ये गेलं तरी कांता आमच्याकडं. त्यामुळं आज आईचं काही अडलं नव्हतं. कांता, तू काय ठरवलंस? मीच तिला बोललो. त्यानं तुला फसवलं, दुसरी बायको केली. ही गोष्ट खरी आहे, पण आमचं बोलणं चाललं असताना गजाबा तिथं आला. गजाबा म्हणजे अजबवल्ली, महसूल खात्याची माहिती असणारा, कुटुंब न्यायालयाची सारी माहिती असणारा वकील. आमचं एकत्रित कुटुंब असताना जमिनीच्या वादातून त्याची आणि बाळशा म्हाताऱ्याची त्याची दुश्मनी वाढली होती. शामरावला पण गजाबानं आपला एक दिवाणी दाव्यात हिसका दाखवला होता. प्रांत अधिकारी, मामलेदार साऱ्यांना जमिनीचा कायदा काय आहे हे सांगणारा तो शेतकरी होता. पण त्या कायद्याच्या माहितीनं, ज्ञानानं त्याचा घात केला होता. त्याचा अहंभाव वाढला होता. कुटुंब न्यायालयात पण त्यानं आपल्या पुरीचा घात केला होता. त्याची मुलगी मॅट्रिकला असताना त्यानं तिचं लग्न केलं. तिच्या नवऱ्यानं तिला बापाकडे ठेवली. तिला सांगितलं, तू तिकडेच अभ्यास कर आणि पास हो. ग्रामीण भागातील पोरगी ती. गावी मुलींना घरकाम, शेतीकाम ह्यातून अभ्यासाला वेळ कमी. त्यात शिक्षणाची आवड असणाऱ्या मुली तशा कमीच. लहानपणापासूनच काम. एखादी हुशार मुलगी असली तरी त्या कामानं तिच्या हुशारीचा पार भुगा होऊन जातो. गजाबाच्या पोरीचं तेच झालं. ती अभ्यासात चांगली, पण गजाबा राक्षस. त्यात कोर्टबाजीवाला, दिवाणी दावा, फौजदारी दावा साऱ्यात तो नेहमी अडकलेला. महिन्यातले 8 दिवस तरी कोर्ट कचेरीत असायचा. बाकी दिवस मामलेदार, प्रांत, कलेक्टर सगळीकडे त्याची मुसाफिरी चालायची. लोक त्याला आपल्या कामासाठी घेऊन पण जायचे. त्याचा सल्ला अचूक असे. असं असलं तरी त्याचा सल्ला घातक असे. प्रकरण मिटवण्याऐवजी ते विघळत कसं राहील ह्याकडे त्याचा कल असे. त्याचं उदाहरण म्हणजे त्याची मुलगी. त्याची मुलगी मॅट्रिकला नापास झाली. बापा घरी पोर नापास होते म्हणजे? तिचा नवरा शिक्षक होता. आपल्याजवळ मॅट्रिकला असणारी बायको ठेवली तर तिचा अभ्यास होणार नाही. वैवाहिक जीवनामुळे तिचा अभ्यासात लक्ष लागणार नाही, म्हणून ती बापाकडे ठेवली तरी नापास. त्याला ते सहन झालं नाही. त्यानं कायदे बहादूर गजाबाला सांगून टाकलं, पोरगी मॅट्रिक पास झाल्याशिवाय नांदवणार नाही. कशाला मॅट्रिक पाहिजे? तिला मी DED करणार. मॅट्रिक नंतर 11वी, मग 12वी, 12वी नंतर DED कॉलेज. त्या कॉलेजातून तिला मी DED करणार. पण माझ्या पोरीची बुद्धीच एवढी आहे, तिला DED करायची गरज नाही. गजाबानं जावयाला सुनवलं. तर मग मलाही तुमच्या पोरीची गरज नाही. जावयाने सासऱ्याला सुनवलं. सासऱ्याला असं कोणी चॅलेंज दिलं नव्हतं. आपल्यासारख्या वकिलाला हा असा उत्तर देतोय काय? याला कायदा शिकवायचाच. तर त्यानं त्याला निरोप दिला, पोरगीला तुम्ही स्वतः न्यायला याल बघा. नाही येणार. बाप आणि जावयाच्या त्या भांडणात ती पोरगी सापडली. तिचा सासरचं सुख नाही आणि माहेरचं पण सुख नाही. कारण बाप तिला घरात आणि शेतात दोन्हीकडे जुंपत होता. बापाला तिची कीव येत नव्हतीच. गाई म्हशीसारखाच एक उपयुक्त प्राणी म्हणून तो आपल्या मुलींकडे पाहत होता. तिनं परस्पर नवऱ्याला पत्रे लिहिली. आल्या गेल्याजवळ तिनं चिठ्ठ्या पाठवल्या. बाप धड नाही म्हणून सांगितलं, पण नवरा आपल्या मुद्द्यावर ठाम होता. लग्न झाल्यापासून त्यानं तिला आपल्याजवळ ठेवलं नसल्यानं आता तिचा बायको म्हणून मोहही होत नव्हता. पोरीला तर आपल्या संसाराची फार ओढ होती. शिक्षणापेक्षा आपण चांगला संसार करून दाखवू म्हणून तिनं नवऱ्याला स्वतः भेटून सांगितलं. पण त्यानं सुनवलं, मला चूल आणि मूल सांभाळणारी बायको नकोच, तेव्हा तू बापाजवळ राहा. नवऱ्याला आपली कीव यावी, त्यानं आपल्याला नांदायला न्यावं म्हणून तिने विहिरीत उडी घेतली. विहिरीत उडी घेताना आसपास माणसं होती ह्याची तिने खात्री करून घेतली होती. त्यामुळे तिला काकाने वाचवली. गजाबानं बायकोच्या आत्महत्येच्या प्रयत्नात जावई जबाबदार म्हणून ते प्रकरण पोलिसात नेण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा जावयानेच उलट त्याच्यावर आरोप केला की बाप मुलीच्या शिक्षणात अडथळा आणतो म्हणून तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण आपल्यावर शेकेल म्हणून गजाबानं माघार घेतली. पण पोलीस थोडेच गप्प बसणार होते. त्यांनी मुलीलाच आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून अटक केली. पण आमच्या माजी आमदाराने ते प्रकरण जागीच थांबवले. मराठ्यांची पोर तुरुंगात जाणार म्हणजे आत्महत्या करणाऱ्या मुलीला शिक्षक नवरा सांभाळणं शक्य नव्हतं. त्यामुळं गजाबाकडेच राहिली. शिक्षक नवरा उदार मनाने पुन्हा बायकोला बोलला, मॅट्रिक पास होशील तर मी तुला सांभाळण्यास तयार आहे. पोरगी काही अभ्यास करीना. कारण गजाबाच्या घरात अभ्यासाचं वातावरण नव्हतं. त्याला 2 बायका होत्या. त्यात तो धाकट्या बायकोला मारहाण करी. ती आरडाओरड करून सारी जागी करी. लोक तमाशा बोलायला लागले. मला येण्याची तेथे शामत नव्हती. पण त्यामुळे घरातलं वातावरण बिघडलं जाई. अशा परिस्थितीत पोरगी काय मॅट्रिक करणार. गजाबाने मग जावयाच्या पोटगीचा दावा लावला. लग्न होऊनही जावई बायकोला सांभाळत नाही म्हणून तिच्या निर्वाहासाठी त्याने तो मार्ग स्वीकारला. गजाबा हट्टाला पेटलेला पाहून शिक्षणवाला जावईच मागं हटला. त्याने बायकोला सांभाळतो म्हणून तो न्यायला आला. पण गजाबा माथे फिरू. त्यानं पोटगीचा दावा रेटून धरला. मुलीला सांगून टाकावं, नांदायला जायचंच नाही, नवऱ्याशी बोलायचं नाही, त्याची मिजाज ठेवायची नाही. तो तुला आत्महत्येस प्रवृत्त करतो म्हणजे काय. आता तू पण संसार करू नकोस, त्यालाही संसार करू देऊ नकोस. काय. शिक्षक नवऱ्यानं फॅमिली कोर्टात पोटगीला होकार दिला आणि आपली लगेच भांडणातून सुटका केली. गजाबाला वाटलं आपण वाघ मारला. पण पोरीचा संसार उधळला त्याचं त्याला काही वाटलं नाही. पोरीची पोटगी चालू झाली. त्याच्या पोरीला प्रत्येक महिन्याला नवऱ्याच्या पगारातून पोटगीची रक्कम मिळायला लागली. ती गजाबा घेऊ लागला. पोरीच्या हातात त्याचा दमडा निघेना. पोरीला काय करावं तेही कळेना. तिचा नवरा पण तिला न्यायला आला तर गजाबा पाठवेना. पोरगी बापाच्या दहशतीखाली त्याच्याकडेच काम करीत राहिली. शेवटी तिला वाटलं आपण पळून जावं. पण तिच्या नवऱ्यानंही तिची वाट पाहून दुसरं लग्न केलेलं. गजाबाच्या पोरीचा पण नवऱ्याकडे जाऊन संसार करण्याचा मार्गही बंद झाला. तोच गजाबा बापाला भेटायला आला होता. बापाच्या आजाराचं बोलणं संपल्यावर तो त्याच्या आवडत्या विषयाकडे वळला. बोलला, ऐकलं तुमची कांता तुमच्याकडेच असते. तिचा नवरा तिला सांभाळत नाही काय. तिच्या नवऱ्यानं दुसरी बायको केली. गजाबाला हवा तसा मसाला दिला. अरे मग तर नवऱ्याच्या विरुद्ध कोर्टात जायचं. द्विभार्या प्रतिबंधक कायद्यानं दावा दाखल करायचा. नवऱ्याला अटक होईल. खरं मग तर चालल. आता बेड्या पडल्या पाहिजेत. त्याची नोकरी गेली पाहिजेत. त्याची ती दुसरी बायको उपाशी मारायला पाहिजेत. आईला जोर चढला होता. मी शांतपणे बसलो होतो. तोपर्यंत त्याचा माझा सामना कधीच झाला नव्हता. मीच त्याला मग सुनावले, तुमचा जावई मूर्ख आहे. त्याने तुमच्या पोरीची पुटकी बंद करायला पाहिजे. काय. तुम्ही दुसरी बायको केली तेव्हा तुम्हाला द्विभार्या प्रतिबंधक कायदा का लागू होऊ नये. तुम्ही रोज दुसऱ्या बायकोला मारहाण करता. हे तुमचं प्रकरण महिला अन्याय निवारण समितीकडे नेऊन तुमच्यावर खटला का करू नये सांगा. गजाबा बसत्याचा उठता झाला. माझ्याकडं पाहत राहिला. गजाबा, तुला जादा घमेंड असेल ना कायद्याची तर ती घमेंड सोडून दे आणि पोरीला तिच्या नवऱ्याकडं पाठव. तो तिला दुसऱ्या बायको संगती पण सांभाळील. दोघींना तो समान न्याय देईल. पण तू ते करणार नाहीस. कारण तुला पोराच्या पोटगीचा हरामाचा पैसा मिळतोय ना. ए केशव, तू 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 काही बोलू नकोस. माझ्या बहिणीला मी तिच्या नवऱ्याकडे घेऊन जाणार आहे. तो तिला नांदवायला तयार आहे. समजलं. तू इथून चालता हो. माझ्या बहिणीला किंवा सवंती संगती राहिलेलं पाहुणं म्हणून तुझी पोरगी मला नांदायला जाईल बघ.
गजावा, मग तुला पोटगीचे पैसे मिळवणं बंद होईल. तुझी पोटगीच कोर्टात अर्ज करून पोटगीची रक्कम घेणं बंद करेल आणि तू मग कायद्याची भीती तोंडात घालून मरून पडशील. गजावा थांबलाच नाही. तो पळाला होता. माझ्या बोलण्यानं कांताचे पाय पण जमिनीवर यावेत अशी माझी अपेक्षा, पण ती अडकलेलीच होती. आईने आपल्या स्वार्थासाठी कांताचे डोळे चांगलेच भरवले होते. शामरावच्या नादी लागून मी बापाच्या नावची बाबळबनची एक महत्त्वाची जमीन दवडली होती. त्यानं त्याची 7 एकर जमीन मला द्यायची म्हणून ती जमीन मी विकली होती. त्यासाठी त्यानेच गिऱ्हाईके आणली होती, पण ती गिऱ्हाईके आणताना त्याने कमिशन एजंट गोळा केले होते. त्यामुळं माझं त्याच्याविषयी मन कलुषित झालं होतं. त्यामुळं मी त्याला स्वतःहून भेटायला गेलो नाही. औदुंबर दुपारचा घरी आला. त्यासाठी मी स्वतःच पाण्याचा तांब्या दिला. त्याचं माझं फारसं पटत होतं असं नाही, पण त्यानं बापाच्या पोटावर पाण्याचा हंडा पडला तेव्हा बरीच धावपळ केली होती. बापाला मी गावच्या हॉस्पिटलमधून मुंबईला यायचं ठरवलं तेव्हा त्यानेच बैलगाडीतून त्याच्या संतराम दादाला एस टी स्टँडवर आणलं होतं. मला मदत केली होती. बोल अबराव अप्पा. दादा, बरं झालं, बरं वाटलं. मला वाटलं होतं की ह्याचा मुर्दाच गावाला घेऊन जातोय की काय. अबुरावनं शाळेची पायरी ओलांडली नव्हती, त्यामुळे त्याचं बोलणं एक घाव दोन तुकडा असं होतं. त्याच्या बोलण्यानं काळजाला धक्का बसावा असाच त्याचा सूर होता, पण त्याच्या बोलण्यात वास्तव्य होतं. त्याच्या बोलण्यात दुटप्पणीपणा नव्हता. चहा घेणार का? कधी नव्हे ती मी त्याला एवढं आपुलकीनं बोललो. शामरावनं बाबळबनचं जे नाटक केलं ते मला गेनबा आणि सोनबानं सांगितलं. मला आता त्या गेलेल्या जमिनीचा विषय नको होता. एक चांगली जमीन गेली ह्याचं मला आता दुःख व्हायला लागलं होतं. मला एक गोष्ट कळली ती खरी आहे का? कोणती गोष्ट? मी त्याची नजर टाळतच बोललो. म्हातारीच्या नावाची 5-7 एकर जमीन तुला विकायला काढली आहे. ती 7 एकर जमीन तुला विकत घेता यावी म्हणून तू दादाच्या नावाच्या जमिनी विकायला सुरुवात केली आहेस. ही गोष्ट खरी ना? अजून तरी आमचा व्यवहार झाला नाही, तर मग मी तुला जागा करायला आलोय. बोल तू, ऐकतोय मी. शामरावानं मला न विचारता आईला फसवून तिची जमीन बक्षीसपत्रानं स्वतःच्या नावावर करून घेतली. आता तो ती जमीन विकायला निघालाय. आपलं एकत्रित कुटुंबाचं वाटप झालं तेव्हा मी त्या जमिनीवर हक्क सांगितला होता, कारण ती जमीन माझ्या बापाच्या पैशाने घेतलेली होती. पण महसूल खात्याच्या नोंदीमुळे, कायदेशीर बाबीमुळे मला त्या जमिनीचं बापाच्या नावावर वाटप घेता आलं नाही. हे मला माहिती आहे समज, पण तू त्यावेळी गप्प बसला होतास का? तर तुम्हा दोघा भावांसाठी ती जमीन बापानं आपल्या आईच्या नावावर का करून ठेवली होती असं तुला वाटलं होतं. पण एकत्रित कुटुंबाचं वाटप झाल्यावर झालं काय? मी वाटप मागतोय बापाकडं, तर तो हरामी म्हातारा म्हणतोय की मी वाटप देणार नाही, माझ्या नावाची जमीन देणार नाही, आईच्या नावाची बी जमीन देणार नाही. मी ऐकलं की तू 14 एकर जमिनीच स्वतःच एकटा आपल्या ताब्यात घेतोस. त्यातलं धान्याचं एक बी पोतं बापाला, शामरावला, म्हातारला आणि तुझ्या त्या बाकी 2-2 हिस्से भावांना देत नाहीत. आम्ही आता 3च भाऊ आहोत, पण एक भाऊ वारला. त्याची बायको आहे की 2 पोरींची आई. तू त्या तुझ्या तरुणा वहिनीलाही वाटप दिलंस, घर जमीन दिलीस, मूर्खपणा केलास तू. अरे तिला ना पोर ना बाळ, तिच्या पोटाला लागतं काय? राहायला तिला घर लागतं किती, पण तू कर्णाचा अवतार. तिला 2 एकर जमीन दिलीस, राहायला अख्खं घर दिलंस. आई बापाला ह्या रानात तिच्यापासनं लांब पाचाळाचं घर बांधून दिलंस. मी मोकळ्या मनाचा, तुझ्या बापासारखा आणि तुझ्या भावासारखा तर नाही ना. ती तुझी तरुणा वहिनी जमीन विकायला निघाली आहे हे तुला सांगून ठेवतो. काय म्हणतोस?
शामरावानं तिची 2 एकर जमीन आणि तिला राहायला दिलेलं घर विकण्याचं कंत्राट घेतलंय. अबुरावानं मला महत्त्वाची बातमी दिली होती. तरुणा वहिनीच्या त्या शामरावाशी जमीन घर विकण्याचं संधान बांधावं. तसं तुझं झालंय. तरुणा वहिनी माहेरी न राहता आमच्याकडे सन्मानानं वागावं म्हणून मी तिला वाटप करून दिलं. ती जर आता घर विकून जमीन विकून मोकळी झाली तर ती पैसे घेऊन जाणार कुठं? केशवा, आणखी एक बातमी. बोल. तुला शामराव म्हातारीची जमीन विकणार असं ऐकलं. कोण म्हणतं? गेनबा आणि सोनबानं जमीन विकणार असं ऐकलं. कोण म्हणतं? गेनबा आणि सोनबानं मला जागं केलंय. म्हणालो केशवला जमीन जाऊ देऊ नकोस. कारण काय कारण सांगितलं त्यांनी? म्हणाले म्हातारीचा कागद घेताना जर आबे आडवा आला तर केशव तुझा काटा काढणार, पोलीस ठाण्यात पैसे भरून तुला बंद करणार. मी तुझा काटा का काढणार? कशासाठी मी तुला पोलीस ठाण्यात बंद करणार? माझ्या बोलण्यानं अबुराव गोंधळला. त्याची अक्कल कमी होती. त्याच्याशी जो कोणी बोलेल त्याप्रमाणे त्याचं मत व्हायचं. अबुराव, ही 7 एकर जमीन शामरावाच्या नावावर म्हातारनं केली हे माहिती आहे का? हो, बक्षीसपत्र केलंय म्हणा म्हातारनं. मग त्या कागदाची वेळी तू कुठे गेला होतास? मी त्याला विचारलं. पण आता म्हाताऱ्याच्या नावाची जमीन, म्हातारीच्या नावाची जमीन माझ्याकडं आहे. सर्व धान्य कडधान्य माझ्या ताब्यात आहे. मी त्या 14 एकराचा मालक आहे. मी त्या दोघांच्या नावाच्या जमिनीला कोणालाच हात लावू देणार नाही. त्या दोन्ही जमिनीत माझं राज्य. अबुराव काही म्हातारीच्या बक्षीसपत्राच्या 7 एकराचा सुखासुखी कागद होऊ देणार नाही हे उघड दिसत होतं. मी त्या फंदात पडू नये म्हणून मला त्याने इशारा केला होता. केशव, म्हातारीच्या जमिनीला विकायचं म्हणून शामरावनं 4 की 5 जणांकडून ॲडव्हान्स घेतला. त्यात गावचा पोलीस पाटील, गावचा सरपंच, उंबरमचा मुंबईवाला व्यापारी, नारायणगावचा एक बागीदार आहे. त्यानं प्रत्येकाकडनं किती किती ॲडव्हान्स घेतलेत? मी त्याला विचारलं. ते तू शामरावालाच विचारायचं. तू किती ॲडव्हान्स दिलाय हे तुला माहीत. पण मी ह्यातल्या कोणीच ॲडव्हान्सवाल्यानं जमिनी खरेदी की तर त्याचा मुर्दा 7 एकराच्या जमिनीत पाडणार. ही काळ्या दगडावरची रेग आहे. अबुराव बोलला आणि गेला. अबुराव गेला आणि त्याच्या आडदांड आकृतीकडे पाहतच राहिलो. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.